त्यावर आनंद प्रश्न विचारतात कि क्या भगवान महिलाएं अर्हत पद प्राप्त कर नहीं सकती? वो क्या कम कार्यक्षम है? वो पुरुषों से कम है? त्यावर तथागत बुद्ध म्हणतात, नहीं, महिलाएं, पुरुष, बच्चे सभी अर्हत पद प्राप्त कर सकते हैं। महिलाएं अधिक कार्यक्षम है पुरुषों से, वो भी अर्हत पद प्राप्त कर सकती है। आणि मग 8 अटींवर तथागत बुद्ध महिलांना संघामध्ये प्रवेश देतात। की त्यावेळी वेगळ्या म्हणजे पर्वता दऱ्याखोऱ्यातून जावं लागायचं, वेगळ्या ठिकाणी जावं लागायचं, भिक्षू जाऊ शकत होते। त्यावेळी आपल्यासारखे असे रस्ते नव्हते। 8 अटी असतात की भिक्षुणींचं राहण्याचं ठिकाण हे जवळ असावं, जेणेकरून ते भिक्षूंना आमंत्रित करतील ध्यान साधनेसाठी किंवा धम्मदेसना देण्यासाठी। दुसरं, त्यांनी महिन्यातून 2दा भिक्षूंना आमंत्रित करावं की त्यांनी उपोषण दिन पक्का करणार आणि धम्मदेसना करणार। तिसरं होतं की जो वर्षवास समाप्तीच्या नंतरचा जो प्रवर्ण समारोह आहे त्याच्यामध्ये भिक्षुणी आणि भिक्षूंसमोर त्यांना आपले अनुभव सांगावे लागणार। एखाद्या भिक्षुणीने शील उल्लंघन केलं तर तिला जो दोष आहे तो भिक्षू आणि भिक्षुणींसमोर कबूल करावा लागेल। त्याच्यानंतर महिन्यातून एकदा त्यांनी धम्मदेसनेसाठी बोलवावं। त्याच्यानंतर ही महिला भिक्षुणी जरी लहान असेल किंवा मोठा असेल सन्मान करावं, कोणाचीही निंदा नालस्ती करणार नाही। आणि श्रामणेनंतर जेव्हा पूर्ण व्रत पालन केल्या जाईल त्यावेळी त्यांनी सर्वांसमोर आपलं अनुभव सांगावे। त्याच्यानंतर जे शेवटचं आहे हे आहे की भिक्षुणी म्हणजे स्त्रिया ह्या धम्मदेसना देणार नाहीत। आज ज्या स्त्रिया बसलेल्या आहे त्यांनाही प्रश्न पडला असेल की बुद्धांनी त्यावेळी 8 अटींमध्ये हे एक अट होती की ते धम्मदेसना देणार नाही, परंतु त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती। सर्व संप्रदायाला वगळून बुद्धांनी ती हिम्मत केली होती की स्त्रियांना संघामध्ये प्रवेश दिला गेला होता। आणि आज आपण परिस्थिती दिसते की आपण बुद्धांमुळे बाबासाहेबांनी आपल्याला स्त्रियांना अधिकार दिला आणि तुम्ही आज इथे आपण बसलेलो आहोत। बुद्धांमध्ये अनेक भिक्षुणी होऊन गेल्या म्हणून आपल्यापर्यंत हा बुद्धिझम आलेला आहे। भिक्षुणी खेमा, भिक्षुणी महाकापिलानी, भिक्षुणी आम्रपाली, भिक्षुणी कुंडलकेशा, भिक्षुणी विमला, अशा बऱ्याच भिक्षुणी आहे। 1-2 भिक्षुणींचे मी आपल्याला चरित्र सांगणार आहे। भिक्षुणी केमा ही बिंबिसाराची दुसरी पत्नी, अतिशय सुंदर असते दिसायला, तिला आपल्या सुंदरतेवर अतिशय गर्व असतो। ती म्हणते मी बुद्धांकडे कधीही जाणार नाही, मी इतकी सुंदर आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे। हे बुद्धांना कळतं, बुद्धांना ते कळत असतं। ते बुद्ध आधी भविष्य भूतकाळ सर्व त्यांना ती संबोधी प्राप्त झालेली असते। त्यांना बुद्धांना कळतं। बुद्धांना असं वाटते की हिचा जो गर्व आहे तो कमी झाला पाहिजे आणि म्हणून ते बुद्ध आपल्या प्रभावाने एक अशी सुंदरशी बाग निर्माण करतात जिथे अतिशय सुंदर फुलं असतात। ते खेमाला खूप आवडत असतात। ती त्या बागेजवळ जाते आणि ती म्हणते किती सुंदर फुलं आहे आणि ती त्या बागेच्या तिथे बाजूला बुद्धांचं विहार असतं। ती सहज डोकावून बघते तर तिला तथागत बुद्ध दिसतात आणि तथागत बुद्धांच्या बाजूला 2 स्त्रिया दिसतात, अतिशय सुंदर स्त्रिया, त्या वारा घालत असतात बुद्धांना। आणि बुद्ध मग आपल्या प्रभावाने त्यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होतं ते दाखवतात। अतिशय सुंदर स्त्रिया थोड्या काही दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, त्या म्हाताऱ्या होतात आणि कालांतराने त्या मरण पावतात। तिला कळतं की ही सुंदरता किती क्षणभंगूर आहे, म्हणजे जे बुद्धांचे जे विचार आहे, बुद्धा धम्मदेसना देतात आणि ती एका क्षणामध्ये बुद्धांची शिष्या बनते, उपासिका बनते आणि भिक्षुणी बनते। ती आपल्या थेरीगाथेमध्ये लिहून ठेवते की माझं जीवन हे बुद्धांमुळे मी निब्बाण प्राप्त करू शकले। दुसरी आपली भिक्षुणी महाकापिलानी, महाकाश्यपांची पत्नी,
सकाळी महाकाश्यप लवकर जागे होतात आणि ते आपल्या पत्नीच्या बाजूने एक मोठा विषधार्य साप जाताना बघतात. त्यांना असं वाटतं की जर ह्या सापाने माझ्या पत्नीला चावा घेतला तर ती मरून जाईल, आणि म्हणून ते म्हणतात की जीवन किती क्षणभंगूर आहे. पत्नी उठल्यावर ते तो प्रसंग सांगतात की पहा, इथून एक विषारी साप गेला. आणि मग ते म्हणतात की आपण एखाद्या गुरूंकडे जायला पाहिजे, आणि ते तथागत बुद्धांकडे जातात आणि ते महाकाश्यप तथागत बुद्धांचे म्हणजे ते भिक्षू बनतात. परंतु महाकापिल्याने म्हणते की नाही, मलाही भिक्षुणी व्हायचं आहे. परंतु तेव्हा संघामध्ये महिला भिक्षुणींसाठी द्वार उघडलेले नसतात, भिक्षू संघामध्ये प्रवेश दिला जात नाही, आणि महाकापिलाने ही भिक्षुणीचं जीवन घरीच जगत असते. म्हणजे आपल्या भिक्षुणींमध्ये सर्वात पहिली भिक्षुणी असेल तर कोण आहे? भिक्षुणी महाकापिलाने. एकदा आनंद भिक्षू अतिशय तरुण सुंदर असतात. त्यांच्यावर एक प्रकृती नावाची मुलगी प्रेम करते. ती विहिरीवर जाते तर तिला पाणी देतात. ती मातंग समाजाची असते. ती म्हणते की तुम्ही मला खूप आवडता. आनंद बुद्धांकडे तिला घेऊन जातात आणि बुद्ध म्हणतात की तुला आनंद का आवडतात. आणि मग बुद्ध सांगतात की आनंदाचं हे प्रेम कसं आहे? हवेसारखं आहे, हे वाऱ्यासारखं आहे. तू ज्या आनंदावर प्रेम केलं आहे ते धम्मरक्षक आहेत. आणि मग ती भिक्षुणी बनते. मातंग समाजातली ती पहिली भिक्षुणी ही भिक्षुणी प्रकृती असते. त्याच्यानंतर अनेक भिक्षुणी होऊन गेल्या, अनेक भिक्षू होऊन गेले. ज्या 8 अटींवर आपल्याला आपले महिलांचे उद्धार करते आपण म्हणू ते आहे भिक्षू आनंद. जर भिक्षू आनंदाने पुढाकार घेतला नसता तर भगवान बुद्धाने आपल्याला समानतेचा दर्जा दिला असता. परंतु आपले जे उद्धार करते आहे ते भिक्षू आनंद. ज्यावेळी 8 अटी निर्माण होतात तेव्हा महाकाश्यप, महामोदगल्यन, सारीपुत्त आणि भद्दई यांच्यासोबत भगवान बुद्ध चर्चा करतात आणि मग ते या 8 अटींवर महिलांना प्रवेश देतात. त्याच्यानंतर आपण 1891चा काळ येतो. आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुले. आज आपण काय म्हणतो? आज सर्रास आपण म्हणतात की आम्ही सावित्रीबाईमुळे शिकलो. हे खरं आहे का? सांगा महिलांनो, खरं आहे? महिला ह्या सावित्रीबाईंनी अनेक कष्ट उपसले. त्यांनी शेण स्वतःच्या अंगावर घेतलं. तो काळ वेगळा होता. त्यांनी पहिली शाळा काढली, परंतु त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जातीच्या मुली होत्या. ब्राह्मण समाजाच्या होत्या, माळी होत्या, मुस्लिम होत्या. आपली एकही आपल्या जातीची नव्हती. परंतु आपण सर्रास आज म्हणतो की आज आम्ही सावित्रीबाईमुळे शिकलो. जर आपल्या सोबत बाबासाहेब आले नसते आणि बाबासाहेबांनी संविधानात लिहिलेला जो अधिकार दिला नसता तर आपण शिकू शकलो असतो का? नाही. मग आपण कुठेतरी बाबासाहेबांना कमी लेखत आहोत आणि आपण सावित्रीबाई आहे आपल्यासाठी धन्य आहेत, परंतु बाबासाहेब नसते तर आपणही शिकू शकलो नसतो. आज आपण मोठ्या उत्साहाने आंतरराष्ट्रीय दिवस बनवतो. 8 मार्च 1910ला जर्मनीच्या झुंजार नेत्या क्लारा झेटकिंग यांच्या नेतृत्वामध्ये आपण तो आंतरराष्ट्रीय महिला दिन मनवतो. पण त्यांना सुद्धा माहिती नाही, हे जगाने मान्य केलं की तथागत बुद्धांनी आपल्याला समानतेचा अधिकार दे. तथागत बुद्धच आपल्या आधुनिक स्त्रीवादाचे प्रवर्तक आहेत. त्यांनी 8 मार्च 1913ला युरोपमध्ये बऱ्याच क्रांती झाल्या. महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, मतदानाचा अधिकार नव्हता, तर युरोपमध्ये अनेक आंदोलने झाली. 1917मध्ये रशियामध्ये 8 मार्च 1917ला रशियन क्रांतीची सुरुवातच ठरली आणि अनेक महिलांनी आंदोलने केली वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये. परंतु आपल्या भारत देशामध्ये महिलांचे अधिकार आपल्याला पेनाने लिहिलेल्या एका शाईच्या टोकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका झटक्यात मिळवून दिले. आपल्याला कोणतेही आंदोलन करावं लागले नाही. म्हणून आम्ही आताच म्हटलं की आपले सर्वस्व कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 14, 15, 16मध्ये
जात लिंग हा भेद दूर केला, म्हणजे पुरुष आणि स्त्रीची समानता दाखवली आहे. आणि बाबासाहेब नसते तर आज आपण इथे स्त्रिया उभाही राहू शकलो नसतो. आपण महिलांना म्हणतो की आपल्या सावित्रीबाईंना म्हणतो की त्यांच्यामुळे जर आपण शिकलो, तर मला एक गाथा म्हणावीशी वाटते तथागत बुद्धांची, यमक बघातली. असारे सार मत्तींनो ते सारच सार दसींनो ते सारंग ना दिगच्छन्ति मिच्छा संगप गोचरा. म्हणजे जो असत्यास सत्य आणि सत्यास असत्य मानतो त्याला या धम्माचा लाभ कधीही होत नाही. पुढे तथागत बुद्ध म्हणतात, सारच्य सारतोत्वा असारच्य असारतो ते सारंग आदि गच्छन्ति सम्मा संगप गोचरा. म्हणजे जो सत्यास सत्य, जो सत्यास असत्य म्हणतो त्याला सत्याचा हा लाभ होत असतो. आपण बुद्धांचे वंशज आहोत, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत. आपण हे सत्यच सांगतो. बुद्धांनी आपल्याला आज हे आपली बौद्ध धम्म परिषद आहे. बुद्धांनी सर्वप्रथम 5 भिक्षूंना सारनाथला आपल्याला धम्मदीक्षा दिली. आपण त्याला चक्र प्रवर्तन दिन म्हणतो. कोणते होते ते पहिले 5 परिव्राजक? कौंडिन्य, वप्प, भद्दई, महानाम आणि अश्वजी. हे 5 पहिले परिव्राजक बुद्धांनी ज्यांना धम्म प्रवचन केलं. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत अजून एक भिक्षू आले, ते म्हणजे यश. 6वे हे भिक्षू. आणि परत त्यांच्यासोबत 5 अजून एक शिष्य जोडले, ते म्हणजे सुबाहू, विमल, गुणाजी, पण्णाजी आणि गावणपती. किती झाले? 11. आणि बुद्धांनी जो पहिला वर्षवास जो आपला घडवला तो हे 11 भिक्षू आणि तथागत बुद्ध 1 आणि परत 50 यशचे मित्र अशा 62 भिक्षूंमध्ये पहिला वर्षवास वेळूवनामध्ये बुद्धांनी तो. काय होतं वर्षवास म्हणजे? त्या काळामध्ये सर्व भिक्षू एकत्र यायचे. तिथे नद्या नाल्यातून जावं लागायचं वेगळ्या वेगळ्या प्रदेशामध्ये.